लास्ट व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ एनिमल्स ऑन द बेसिस ऑफ देअर हॅबिटॅट ऑर द ॲडॉप्टेशन इन एनिमल्स हा पार्ट लर्न केला की व्हॉट इज ॲडॉप्टेशन, ॲडॉप्टेशन आपण कशाला म्हणणार, आणि ऑन द बेसिस ऑफ देअर हॅबिटेट्स दे आर क्लासिफाईड इनटू 5 ग्रुप्स. 5 ग्रुप्स मध्ये ते क्लासिफाईड होतात. फर्स्ट आपण सांगितलं होतं टेरेस्ट्रियल एनिमल्स, सेकंड अर्बोरियल एनिमल्स, थर्ड aquatic animals, fourth amphibians and fifth aerial animals. मग अशा प्रकारचे 5 जे प्रकार आहेत तर ते पडतात त्यांच्या हॅबिटॅट वरनं. मग फर्स्ट जो टेरेस्ट्रियल जो पार्ट आहे किंवा टेरेस्ट्रियल एनिमल्स हा जो घटक आहे तर हा आपण लास्ट व्हिडिओ मध्ये लर्न केला. And today we are going to learn about the arboreal animals and aquatic animals. आता हे जे अर्बोरियल एनिमल आहे तर अर्बोरियल मीन्स होते म्हणजे अर्बो हा जो वर्ड आहे तर हा फ्रेंच मधून आलेला आहे. तर फ्रेंच मध्ये ट्रीला अर्बो असं म्हटलं जाते. फ्रेंच वर्ड फॉर द ट्री अर्बो, आणि म्हणून त्याच्यावर राहणारे जे प्राणी आहेत किंवा एनिमल्स आहेत त्यांना आपण अर्बोरियल म्हणतो. अर्बोरियल म्हणजे थोडक्यात आपण सांगणार की झाडांवर राहणारे जे प्राणी आहेत त्यांना आपण अर्बोरियल एनिमल्स असं म्हणतो. वृक्षचर प्राणी असं ज्याला म्हटलं जाते. मग आता हा जो अर्बो वर्ड आहे तर हा फ्रेंच मधून आलेला आहे. मग बरेचसे एनिमल्स आपल्याला दिसतात. फॉर एक्झाम्पल मंकी, कॅमेलियन्स, लिझार्ड और स्क्विरल, कोयला बियर्स म्हणजे ब्लॅक कलरचे बियर्स, खारुताई, माकड, सरडा असे बरेचसे प्राणी आपल्याला झाडांवर दिसतात. मग ते झाडांवरच राहतात आणि त्यांच्या ज्या बेसिक नीड्स आहेत त्या झाडांवरच कंप्लीट करतात. तर झाडांवर राहण्यासाठी मग त्यांच्यामध्ये बरेचसे नॅचरल काय झालेले असतात, ॲडॉप्टेशन्स आलेले असतात. कारण ट्री हे जे आहे किंवा वृक्ष हे जे आहे तर हे त्यांचं नॅचरल हॅबिटेट आहे. निसर्गतःच ते त्यांचं काय आहे, वस्ती स्थान आहे. तिथे ते वस्ती करून राहतात किंवा तिथे राहतात. मग हा जो एरिया आहे किंवा जिथे ते राहतात जे त्यांचं हॅबिटेट आहे तर त्या हॅबिटेटशी ते जुळून घेतात आणि ते जुळून घेण्यासाठी त्यांच्यामध्ये बरेचसे चेंजेस झालेले असतात किंवा मॉडिफिकेशन झालेले असतात नॅचरली. मग फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल की अर्बोरियल एनिमल्स हॅव स्ट्रॉंग क्लॉज टू क्लिंग टू ब्रांचेस. स्ट्रॉंग क्लॉज म्हणजे त्यांचे जे क्लॉज असतात तर ते अतिशय स्ट्रॉंग असतात. कशासाठी, टू क्लिंग द ब्रांचेस. ब्रांचेस पकडण्यासाठी त्यांचे जे क्लॉज असतात तर ते अतिशय स्ट्रॉंग असतात. त्याचबरोबर मंकीज हॅव लॉंग स्ट्रॉंग टेल्स विथ विच दे कॅन स्विंग फ्रॉम द ब्रांचेस ऑफ ट्रीज. आणि माकडांना बघितल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल की माकडे बघा कशा प्रकारे फास्ट उड्या मारतात एका झाडावरून दुसऱ्या झाडांवर, आणि याच्यासाठी ते मॅक्झिमम त्यांच्या हातापायांचा त्याचबरोबर त्यांची जी शेपटी असते किंवा टेल असते तर त्याचा वापर करतात. मग टेलने काय करतात, एखाद्या वेळेस एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं जर त्यांना अवघड असेल तर ते त्या शेपटीने अगोदर त्या ब्रांचला पकडतात, त्यांची शेपटी गुंडाळतात आणि म्हणून गुंडाळतात आणि नंतर एका फांदीवरनं दुसऱ्या फांदीवर उडी मारतात. बऱ्याचदा त्यांच्या हातांनी त्यांना चढणं फास्ट होतं म्हणजे झाडांवर चढणं किंवा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारणं अतिशय इझिली ते करू शकतात. कारण त्या पद्धतीचे जे ॲडॉप्टेशन्स असतात तर ते त्यांच्या बॉडीमध्ये आलेले असतात. अशा प्रकारे मग झाडांवर राहण्यासाठी त्यांच्या बॉडीमध्ये अशा प्रकारचे चेंजेस झालेले असतात. बऱ्याचदा आपण बघतो की माकड हे त्यांच्या शेपटीने काय करतात, झोका घेतात. शेपटी गुंडाळतात फांदीला आणि खाली काय घेतात, झोके घेतात. मग अशा प्रकारचं नेक्स्ट आपल्याला बघायचे अशा प्रकारचे मग ॲडॉप्टेशन आपल्या अर्बोरियल एनिमल्स मध्ये आलेले असतात. नेक्स्ट जो टाईप आहे एनिमल्सचा तो बघायचा आपल्याला ॲक्वॅटिक एनिमल्स. आता ॲक्वॅटिक एनिमल्स म्हणजेच होते जलचर असे प्राणी की जे पाण्यामध्ये राहतात. मग पाण्यामध्ये राहण्यासाठी त्यांच्यामध्ये त्या पद्धतीचं ॲडॉप्टेशन झालेलं असते. एनिमल्स दॅट लिव्ह इन वॉटर असे प्राणी की जे पाण्यामध्ये राहतात त्यांना काय म्हटलं जाते, ॲक्वॅटिक एनिमल्स. मग याच्यामध्ये एक्झाम्पल्स म्हणून आपल्याला खूप सांगता येतील. फॉर एक्झाम्पल फिश आहे, डॉल्फिन्स आहेत, स्वॅन्स आहेत, टर्टल्स आहेत, वेल्स आहेत, क्रॅब्स आहेत. क्रॅब्स म्हणजे काय
होते? खेकडा. मग असे बरेचसे अॅनिमल्स आपल्याला सांगता येईल. आणि हे जे अॅनिमल्स आहेत तर हे पाण्यामध्ये असणाऱ्या वनस्पती किंवा प्राण्यांचा ऍज अ फूड म्हणून यूज करतात आणि त्याच्यावर ते त्यांचा चरितार्थ करतात, म्हणजे त्याच्यावर ते जगतात. आता फिश जे आहे तर फिश मध्ये जे ब्रीदिंग ऑर्गन आहे तर तो म्हणजे आहे गिल्स. म्हणजे पाण्यामध्ये राहून देखील ते काय करू शकतात? श्वास घेऊ शकतात. गिल्सच्या माध्यमातून ते पाण्यातलं ऑक्सिजन शोषून घेतात आणि श्वसन प्रक्रिया करतात. म्हणजे त्यांच्यामधला जो रेस्पिरेटरी ऑर्गन आहे तर तो आहे गिल्स. आणि त्याचबरोबर जे फिश असतात तर फिशची जी बॉडी आहे तर ती स्ट्रीमलाईन असते, म्हणजे दोन्ही साईडने ती काय असते? निमुळत्या आकाराची असते आणि लाईट वेट असते, की जेणेकरून त्याचे जे मधले जे हे आहेत बोन्स आहेत तर ते काय असतात? पोकळ असतात. अँड फिन्स हेल्प देम स्विम अँड स्टीअर थ्रू द वॉटर. आणि त्यांचे जे फिन्स असतात तर ते फिन्स त्यांना पाण्यामध्ये पोहण्यासाठी हेल्प करतात, इकडून तिकडे जाण्यासाठी किंवा पाण्यामध्ये पोहण्यासाठी त्यांना ते हेल्प करतात. त्याची जी बॉडी असते तर ती दोन्ही साईडला टॅपरिंग बॉडी असते. टॅपरिंग ऑन बोथ साईड, दोन्ही साईडला टॅपरिंग असते, की जेणेकरून ते पाण्यामध्ये इझिली त्यांना पोहता यावं किंवा पाण्याचा एखादा प्रवाह आला तर त्याला ढकलून समोर जाता यावं म्हणून, आणि इझिली त्याच्यामध्ये राहता यावं. त्यानुसार त्या पाण्यामध्ये राहण्यासाठी किंवा त्यांना पाण्यामध्ये अन्न घेण्यासाठी, पाण्यामध्ये त्यांच्या बेसिक नीड्स कंप्लीट करण्यासाठी त्यांच्यामध्ये त्या पद्धतीचे नॅचरल अडॉप्टेशन आलेले असतात. जसे की आता फिश मध्ये आपण सांगितलं की त्यांना श्वास नाकावाटे तर ते घेत नाहीत, परंतु कशाच्या सहाय्याने घेतात? गिल्सच्या सहाय्याने. गिल्सच्या सहाय्याने तो पाण्यातला ऑक्सिजन ऍब्झॉर्ब करून घेतात. मग अशा प्रकारे, परंतु काही असेच माशांचे देखील असे प्रकार आहेत फिशेसचे. फॉर एक्झाम्पल व्हेल्स, डॉल्फिन, हे जे मासे आहेत तर हे गिल्सच्या सहाय्याने श्वसन करत नाही, तर हे थोड्या थोड्या कालावधीच्या नंतर पाण्याच्या वरती येतात. आपण बघतो की डॉल्फिन्स अशा उड्या मारतात, वरती येतात परत जातात, वर येतात परत जातात. मग ते तशा प्रकारच्या उड्या का मारत असतील? कारण ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नीड ऑक्सिजन. सगळ्यांना काय आहे? ऑक्सिजनची गरज आहे जगण्यासाठी. म्हणून मग हे जे व्हेल्स अँड डॉल्फिन्स आहेत तर ते पाण्यामध्ये जरी राहत असले तरी ते सरफेसवर ब्रीदिंगसाठी येतात, म्हणजे परत वर येतात, पाण्याच्या ब्रीदिंग करतात आणि परत खाली जातात. कारण त्यांना गिल्सचा यूज करून ते श्वसन करत नाहीत. गिल्सच्या सहाय्याने आपण पाण्यामध्ये राहून देखील श्वसन करू शकतात काही मासे, परंतु या प्रकारचे जे मासे आहेत तर हे गिल्सचा ऍज अ रेस्पिरेटरी ऑर्गन म्हणून यूज करत नाहीत, तर हे त्यांच्या लंग्सचा यूज करतात ऍज अ रेस्पिरेटरी ऑर्गन म्हणून किंवा ब्रीदिंग ऑर्गन म्हणून लंग्सचा यूज करतात. त्याच्यामुळे त्यांना 5-5 मिनिटाला किंवा सेकंदाला त्यांना श्वास घेण्यासाठी वर यावं लागतं आणि परत मग ते मध्ये जातात. आता ऍनिमल्स, ऍज लाईक ऍनिमल्स, सम बर्ड्स आर लिव्ह इन अ वॉटर. आता काही प्राण्यांप्रमाणेच काही बर्ड्स देखील पाण्यामध्ये राहतात, म्हणजे त्यांना ॲक्वॅटिक बर्ड्स असं आपण म्हणतो. मग पाण्यामध्ये राहण्यासाठी किंवा तिथे त्यांना अन्न शोधण्यासाठी त्यांच्यामध्ये देखील अडॉप्टेशन झालेले असतात. फॉर एक्झाम्पल आपण सांगू शकतो डक. आता डकचे जे क्लॉज असतात तर त्याच्यामध्ये एक पातळसर पडदा असतो की जे वल्व्यासारखा यूज करता येईल त्याला डकला आणि पाण्यामध्ये इझिली पोहता येईल. त्याचबरोबर क्रेन्स आहेत किंवा फ्लॅमिंगो आहेत तर यांचे जे लेग्स आहेत तर हे लॉंग आणि थिन असतात, विच हेल्प्स देम टू वेड थ्रू द वॉटर. पाणी मागे सारण्यासाठी त्यांना हेल्प करतात. दे फीड ऑन फिश विच दे कॅच विथ द लॉंग बीक. आणि त्यांची अन्नाची जी गरज आहे तर ती त्या पाण्यामध्ये असणारे जे अॅनिमल्स आहेत त्या अॅनिमल्सच्या काही जे स्मॉल अॅनिमल्स, इन्सेक्ट्स असतात पाण्यामध्ये असणारे तर ते खाऊन ते त्यांची अन्नाची देखील गरज भागवतात. त्यांची जी लॉंग बीक आहे तर त्या लॉंग बीकचा यूज करून ते काही बारीक बारीक मासे, छोटे छोटे मासे किंवा मग काही जे इन्सेक्ट्स आहेत तर त्यांना पकडून त्याच्यावर ते त्यांचं अन्नाची देखील गरज भागवतात. अशा प्रकारे मग बरेच आपल्याला ॲक्वॅटिक ॲनिमल्स आणि ॲक्वॅटिक जे बर्ड्स आहेत तर त्यांच्यामधलं ॲडॉप्टेशन एक्सप्लेन करता येईल. अशा प्रकारे इथे आज आपण मग 2 टाइप्सचे जे ॲनिमल्स आहेत, फर्स्ट आपण सांगितलं अर्बोरियल ॲनिमल्स
आणि सेकंड आपण सांगितलं ॲक्वॅटिक ॲनिमल्स की यांच्यामध्ये कशा प्रकारचं ॲडॉप्टेशन झालेलं असते त्यांच्या हॅबिटेटशी जुळवून घेण्यासाठी. याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.